मी पुरुषोत्तम पवार आणि मी येऊन पोचली आहे ठाण्याला. सो आम्ही जात आहोत आई तुळजाभवानी मातेचं नवीन मंदिर इथे ओपन झालंय ते बघण्यासाठी, तिकडचं दर्शन घेण्यासाठी. सो लेट्स गो. व्हिडिओ स्किप करू नका, एंडपर्यंत बघा. चला. ठाणे स्टेशनवरून मंदिराकडे जाण्यासाठी बस क्रमांक आहेत 6, 60, 90. तसेच शेअरिंग ऑटोने सुद्धा 15 रुपयात तुम्ही मंदिराच्या इथे पोहोचू शकता. अशा प्रकारे आम्ही नामदेववाडी बस स्टॉपला उतरून थोडं 2 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला सुंदर असं मंदिर दिसलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सो आज जाऊन आपण दर्शन घेऊया आणि नंतर थोडेफार क्लिप कॅप्चर करूया. ही देवी म्हणजेच तुळजापूरच्या भवानी मातेचं प्रतिरूप आहे. महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांची देवी हीच आहे, कुलस्वामिनी तुळजाभवानी. छत्रपती शिवाजी महाराजांना ही तुळजाभवानी देवीवर अतीव श्रद्धा होती. असे मानले जाते की देवीने त्यांना तलवार दिली होती म्हणून त्यांना विजय मिळाला. हे मंदिर अगदी सुशोभित आणि पवित्र वातावरणात आहे. अशा प्रकारे आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत. दर्शन घ्यायला मन आणि एकदम भारी वाटतं. इथली मूर्ती अष्टभुजा भवानी मातेची आहे, सुंदर वस्त्र आणि अलंकारात सजलेली. तसेच ही देवी 51 शक्तिपीठांपैकी एक मानली जाते. तुळजापूरमधील आई तुळजाभवानी या मंदिराची रचना घेऊनच हे मंदिर साकारण्यात आले आहे. तसेच मंदिराचे बांधकाम दगडी आणि लाकडापासून करण्यात आले आहे. भारीच. सोलापूरवरून आईचं बोलवणं नक्की येईलच. तोपर्यंत ठाण्यात असलेल्या प्रति तुळजापूरला भेट द्यायला विसरू नका. तसेच या मंदिराला प्रति तुळजापूर असेही बोलले जाते. अशा प्रकारे आपलं दर्शन घेऊन एकदम मस्त झालेलं आहे. मंदिराच्या बाहेर निघू नये म्हणजे असं एकदम फील होत आहे की मंदिराच्या बाहेरच येऊ नये आणि खूप भारी वाटतंय. मंदिराचा आजूबाजूचा परिसर एकदम शांत असा पीसफुल आहे, मस्त आहे. नक्की विजिट करा न्यूली ओपन मंदिरात, खरंच एकदम भारी. वीकेंड मस्त एन्जॉय करते अजून, तुम्ही पण या. एकदम शांतता आणि खरंच देवीला बघून तर अजूनच एकदम मनातून भारी फिलिंग येते. प्रकारे मी परिक्रमा घेते, संपूर्ण मंदिर पाहते, मस्त आहे. इथे मोठं असं दीपस्तंभ आहे. संध्याकाळच्या वेळी मस्त व्ह्यू पण असतो इथला आणि आरती असते तेव्हा पण खूप भारी. मन प्रसन्न झालं एकदम इथे येऊन. आणि फर्स्ट टाइमच मी ठाण्यात गेली आणि इथे पण
देवीचं दर्शन घ्यायला. सो खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही पण नक्की या. ते सेटिंगसाठी बसायलाही खूप मस्त जागा पण आहे. मंदिराच्या आतही बसू शकता. पुढे मी काढलेले काही सिनेमॅटिक शॉट्स जर तुम्हाला आवडले तर नक्की सांगा. एकदम मन खुश आणि मस्त झालेला आहे इकडे. तुम्ही पण इकडे नक्की विजिट करा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे कंटिन्यू राहा. अजून ब्लॉग एंड केला नाही. थोडं इथे मन एकदम शांत करतोय. मस्त एकदम रिलॅक्सिंग आहे वाटते. मित्रांनो, जर तुम्ही भवानी मातेवर श्रद्धा ठेवता तर या ठिकाणी एकदा नक्की या. विशेषतः 5 पखाडी परिसरात असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. ही केवळ एक धार्मिक जागा नाही तर 51 शक्तिपीठांपैकी एक देवीचं स्थान आहे, जिथे येऊन भक्ताला मानसिक शक्ती मिळते. आणि हा एक्सपिरियन्स एकदम भारी होता. त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. तेवढ्यातच पावसाने सुद्धा स्वागत केलं होतं आमचं ठाण्यामध्ये. देन आम्ही अशा प्रकारे जाता जाता पावसाने सुद्धा मस्त दर्शन दिलेलं आहे. बघा खूप मस्त गर्दी होत होती. आता मस्त थंडावा पसरलेला आहे. हा आहे ठाण्यातला पाऊस. भारी भारी. चांगल्या कामासाठी आलो आणि आपल्यासोबत चांगलं होणार नाही असं कधी होणार आहे. सो आम्हाला रिक्षावाले दादा सुद्धा खूप चांगले भेटले. त्यांनी आम्हाला ठाण्यातले तलाव दाखवला. देन आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही ठाण्यात पहिल्यांदाच आलात तर इकडचा फेमस असा गजानन वडापाव सुद्धा ट्राय करा. सो आम्ही देन तोही ट्राय केला. देन आम्ही खायला आलो. ठाण्याचा फेमस होता गजानन वडापाव. एकदम आम्ही ट्राय केला इथे गजानन वडापाव. ती हे बँकेच्या समोर आहे. तो नक्की ट्राय करा. एकदम टेस्ट एकदम बाप त्याची भारी होता आणि नक्की करा. मस्त मस्त दर्शन करून मस्त मस्त खाऊन मी निघालो परत स्टेशनच्या दिशेने. सो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय.